नाही। दरम्यान संभाजी भिडे यांच्या बोलण्याचं समर्थन अजिबात होणार नाही असं दरेकर यांनी म्हटलंय। मला वाटतं अशा प्रकारचं वातावरण कलुषित होईल, वातावरण बिघडेल, अशा प्रकारची वक्तव्य होऊ नयेत। मला वाटतं संभाजी भिडेंचं अशा प्रकारचं वक्तव्य समर्थनीय होणार नाही। प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे, वैचारिक स्वातंत्र्य आहे, परंतु या ठिकाणी अशा थोर पुरुषांवर किंवा आपली श्रद्धास्थानं आहेत त्यांच्यावर बोलल्यानं जर वातावरण खराब होत असेल तर मला वाटतं हे टाळलं पाहिजे। तिकडे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीजींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं अमरावती शहरात जोरदार निषेध मोर्चा काढला। यावेळी काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांनी भिडे यांच्यावर अतिशय जहरी टीका केली। नंतर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी केली। ठाकूर यांनी भिडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं अनिल बोंडे आक्रमक झाले होते। माझी विनंती आहे सत्ताधाऱ्यांना की या भिडेवर गुन्हे दाखल करा, याला तडीपार करा आणि याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर याला देशातून तडीपार करा। इतकं नालायक सारखं, इतकं बेरड सारखं हा माणूस येऊन बोलतो आणि युवकांना भडकवतो, युवा पिढीचं पूर्ण आयुष्य बर्बाद करतो। आणि आपण सेक्युलर लोक नष्ट करायचे असं बोलतो, म्हणजे काय लाज वाटते की नाही या लोकांना। भिडे गुरुजींच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन केलेलं नाही, मी समर्थन करत नाही, परंतु यशोमती ठाकूर यांना कोणालाही हरामखोर म्हणण्याचा, नालायक म्हणण्याचा, लाथा मारण्याचा अधिकार नाही, समाजाला लाथा मारा असं सांगण्याचाही अधिकार नाही। आणि म्हणून समाजामध्ये द्वेष भडकवणाऱ्या यशोमती ठाकूरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। या यशोमती ठाकूर भिडे गुरुजींना हरामखोर, नालायक म्हणतात, परंतु अबू आझमी भारत माता की जय म्हणणार नाही, वंदे मातरम म्हणणार नाही, तेव्हा यांचं तोंड शिवलेलं असतं। तिकडे उद्धव ठाकरे आणि सत्ताधाऱ्यांच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार जुंपले। ठाण्यातील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेकडून जशास तसं उत्तर देण्यात आलंय। गद्दारीच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं संजय शिरसाट यांनी जबरदस्त पलटवार केला। तिकडे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केल्यामुळे गिरीश महाजन यांनी सुद्धा खडेबोल सुनावले। भाजपसोबत होती त्यामुळे 2019 मध्ये शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले याची आठवणही महाजन यांनी करून दिली। खऱ्या अर्थानं गद्दारी ही उद्धव ठाकरे गटाने केलेली। शिवसैनिकाला दाबायचं, तो माझा गुलाम आहे या भावनेतून त्यांना वागवायचं आणि जेव्हा जाहीर सभेचा जेव्हा वेळ येते त्या टायमाला हे जमलेले सर्व कडवट शिवसैनिक असं म्हणायचं, ही त्यांची नेहमीची लँग्वेज राहिली। हुकुमशाह आहेत, तानाशाह आहेत मोदीजी। और तानाशाह कशाला वाटतं तुम्हाला माहित आहे का? एवढी मोठी शिवसेना माननीय बाळासाहेब तुमच्याकडे सोपवून गेलेत, काय ठेवलं तुम्ही तिथे? तुमच्या तानाशाही वागणुकीमुळे, तुमच्या हुकुमशाही पद्धतीमुळे तुमच्याकडे 55 पैकी 8-10 सुद्धा आमदार राहिलेले नाहीत। तुमच्याकडे 18 पैकी 4 सुद्धा खासदार नीट राहिलेले नाहीत। काय बोलताय? अहो, शत्रूच्या सुद्धा मरणाची गोष्ट आपण कधी करत नाही। त्याचा अर्थ काय होतो? एकदम वर जाणार, परत येणार नाहीत। काय बोलताय तुम्ही? कुणाच्या मरणाची वाट पाहताय? यावरून तुमची जी काही या सत्तेकरता, सत्ता गेल्यामुळे तुमची जी काही मानसिक अवस्था झालेली आहे ना, ती दिसून होते। ठाण्यातील आनंदिघे कर्करोग रुग्णालयाचं भूमिपूजन नुकतंच पार पडत आहे। या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित आहेत। दरम्यान या रुग्णालयामुळे राज्यासोबतच देशातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळेल। रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं। एक सेवा करणारा अशा प्रकारचा नेता म्हणून धर्मवीर आनंदिघेजी यांच्याकडे पाहिलं जायचं आणि त्यांचीच परंपरा ही पूर्णपणे या ठिकाणी आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी चालवली आणि
श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं त्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा प्रकारच्या सूत्रातून आज हे कार्य या ठिकाणी होत आहे. दवा के साथ दुआ की भी जरूरत होती है. आणि आज ते आपण प्रत्यक्षात पाहतोय. दुसऱ्याच्या खरं म्हणजे आयुष्यामध्ये आनंद कसा देता येईल यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचं नाव, माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव या हॉस्पिटलला दिलं जातंय. यापेक्षा माझ्या आयुष्यामध्ये दुसरा आनंदाचा क्षवच नाही. आणि थेट जाऊयात ठाण्यातल्या कॅन्सर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात. 7 दिन के बाद घूम घाम के आए, 7 दिन के भूखे थे. घर में आकर देखा तो थोड़ा सा सत्तू था एक कटोरी में. उसके 4 भाग किए, चारों बैठ गए. थोड़ा सा पानी बचा था, वो भी 4 कटोरी में 4 लोगों ने बांट लिया. और भोजन शुरू करेंगे उतने में एक भिखारी अपने कुत्ते को लेकर वहां पर आया और कहा कि बहुत दिन हम दोनों भूखे हैं, कुछ दीजिए. तो राजा ने अपना सत्तू उसको दे दिया. उसने खाया. उन्होंने कहा बहुत कम है जी, मैं बहुत दिन का भूखा हूं. तो रानी ने भी दिया, राजकुमारी ने भी दिया. फिर उसने कहा मेरे कुत्ते को भी खिलाइए, तो राजकुमार ने भी दे दिया. फिर उसने पानी मांगा. 3 लोगों का पानी ये पी गया, चौथे का पानी कुत्ता पी गया. राजा के आंखों में आंसू आए. तो उसने कहा महाराज, आपको दुख देकर मुझे मेरी भूख मिटानी नहीं है. आपको दुख हो रहा है तो मैं बंद करता हूं, वापस दे देता हूं जितना बचा है उतना. तो राजा ने कहा कि तू खा रहा है इससे मुझे दुख नहीं हो रहा है. इतने दिन का तू भूखा है, इतना खाके भी तेरा पेट भरा नहीं होगा. अगर तू अब और मांगेगा तो देने के लिए मेरे पास कुछ नहीं, इसलिए मुझे दुख हो रहा है. इस प्रकार की वो सेवा होती है. कितना करना, जितना करेंगे उतना कम लगता है. पूरी ताकत लगाकर सब कुछ करने के बाद भी और कुछ करूं ऐसे लगता है. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.